नमस्कार. मी करता ऐसे म्हणसी, तेणे तू कष्टी होसी. राम करता म्हणता पावसी, यश कीर्ती प्रताप. 40वी दासबोध नित्यपाठातली ओवी. 6वा दशक, 7वा समास, 36वी ओवी. यात समर्थांनी क्लिअर सांगितलेलं आहे की माझ्यासारखं कोणी मोठं नाही आहे, या पूर्ण पंचक्रोशीत माझ्या एवढं निरहंकारी कोणीच नाही, अशा भावात तू राहू नको. मी करता असं म्हणू पण नको. त्याचं कारण आहे की त्यांनी रामचंद्रांनी एनर्जी दिली, शक्ती दिली तरच आपण काही काम करू शकतो. मी करता असं म्हटलं तर तेणे तू कष्टी होशील. मग तुला सगळं भोगावं लागेल. की समजा कुठे आपल्याला यश मिळालं तर मी केलं नाही, अपयश आलं तर दुसऱ्यांनी केलं, असं म्हणायची पण तुला वेळ येणार नाही. राम करता म्हणता पावसी, यश कीर्ती प्रताप. राम करता म्हणाला आणि रामच या सगळ्या गोष्टींचा करता आहे. आणि आपण सगळे एथिक्स अँड व्हॅल्यूज फॉलो करून सगळे चांगले कामं केले तर भगवंताच्या शक्तीनेचे कामं होतात असं म्हटलं तर तुला यशही मिळेल, कीर्ती पण मिळेल आणि प्रताप पण मिळेल. यश म्हणजे तू सक्सेसफुल होशील, कीर्ती म्हणजे तुझं नाव सगळीकडे होईल आहे, आणि तुझा प्रताप सगळीकडे मानल्या जाईल आहे, असं ते म्हणतायत. आणि खरोखर सांगतो तुम्हाला की मागचेच तुम्हाला ती एक ओवी सांगितली होती की जी सगळ्यात अभिजीव ओवी आहे, तशीच ही पण ओवी अभिजीव आहे. की म्हणजे तुम्ही सिनेमांमधले पण डायलॉग बघा, हिंदी असो मराठी असो कुठली असो, क्या तेरा and क्या मेरा है, सब कुछ सब भगवान क्या है. तुम्ही बघा असे काही काही डायलॉग मला विद्यार्थ्यांनी येऊन सांगितलेले. आपण अशा फालतू गोष्टी बघत मग येऊन दाखवतात, सर ये देखो यहाँ पे लिखा है. आणि म्हणजे गीतेतले डायलॉग उलटे वापरून हसी मजाक उडवतात, ते म्हणजे गंमत करतात. तर ही पण तशीच ओवी आहे की म्हणजे इकडे तर आपण हजारो कोटी कमवायचे आणि राम करता म्हणायचं, आणि ते उलट्या मार्गाने ते हजारो कोटी रुपये कमवायचे. आणि ते पण त्यांनी पण हे शब्द वापरलेले आहेत, आपली सत्ता गाजवलेलं हे लोकांनी बघितलेलं आहे. तर त्यामुळे स्वामीजी म्हणायचे की या ज्या ओव्या आहेत या दुधारी तलवारीसारख्या आहेत, पण आपल्याला दुधारी तलवारीसारखं नाही व्हायचं, आपल्याला सरळ मार्गाने जायचं. रे बाबा, आपल्याला शक्ती भगवंत देतो, म्हणून मी करता असं म्हणू शकत नाही आपण. कारण ते म्हटलं तर आपल्याला कष्ट होतील. कारण की आपल्या जो कारण की जेव्हा आपण साधनेला वगैरे लागतो त्यावेळेला आपल्याला वाटतं की हो आपली शक्ती कमी आहे वगैरे, ते जे तुम्हाला ते माहिती आहे सगळं, आपल्याला कष्ट होतात आणि ते सहन करायची शक्ती नसते. पण राम करता म्हणता पावसी, यश कीर्ती प्रताप. राम करता म्हटलं तर सगळं यश मिळेल, कीर्ती पण मिळेल, प्रताप पण होईल. आपला प्रताप म्हणजे सगळीकडे आपलं ग्राह्य धरलं जाईल की हा यांनी हे काम केलं आहे वगैरे वगैरे. आणि असं जे बोलणार आहे त्यांच्याकडे सावधतेनेच बघावं की बाबा खरंच तो आत्मज्ञानी आहे की नाही, तो खरंच परमार्थ मार्गावर आहे की नाही. आणि स्वामीजी स्वतः म्हणायचे तावून सलाखून घ्या. हा स्वामीजींचा शब्द आहे, तावून सलाखून यायचं. म्हणजे हजारो प्रश्न निर्माण करून सगळ्या दृष्टीने बघून मगच या मार्गावर यायचं. अंधभक्ती करायची नाही, अंधविश्वास ठेवायचा नाही, कुडमुड्या ज्योतिषीकडे जायचं नाही. या शब्दात हे शब्द आहेत त्यांचे. गंडे दोरे वगैरे त्यांचं खूपच हे होतं. स्वतः प्रयत्न करा, स्वतः ट्राय करा. अपयश येऊ दे आलं तर कधी ना कधी यश येईलच, आहे की नाही. पॉझिटिव्ह मतं एकदम. तर आपण सर्व कष्ट करायचे, सर्व यश मिळवायचं आणि ते भगवंताच्या चरणी समर्पित करताना असं म्हणायचं की बाबा रामच करता आहे, सगळं आपल्याला स्वतः करायचं आहे, सगळं स्वामीजी म्हणायचं. आणि नंतर म्हणायचं की हे रामाने करून घेतलं. पूर्ण कष्ट एकदम दिवस रात्र मेहनत करून आपण सगळं अभ्यास करायचा आणि यश मिळवायचं. त्यावेळेला मी विद्यार्थी होतो ना, ते असेपर्यंत मी विद्यार्थीच होतो जवळपास. अगदी शेवटी समजा मी जॉबला लागलो होतो. ठीक आहे. तर आपण अत्यंत स्मार्ट आणि हार्डवर्क करून व्यवस्थित प्लॅनिंग करून सगळं अभ्यास वगैरे सगळं करायचं आणि सगळं झाल्यावर ते भगवंताला समर्पित केल्याचा प्रत्येक क्षणाला तर ते होतच असतं, रोजही आपण करतच असतो. पण पूर्ण यश मिळाल्यावर
तरी पण ते भगवंतानेच केलं असं सांगायचं. नाही तर यश मिळाला मेरे जैसा ग्रेट कोई नाही. आणि अपयश मिळालं तर भगवंताची इच्छा नव्हती हो. म्हणजे जसं काय तुम्ही पास झाले ती देवाची इच्छा, पण तुम्ही नापास झाले ती देवाची इच्छा नाही. आणि तुम्ही पास झाले तर ही देवाची इच्छा नाही, आणि तुम्ही नापास झाले तर ती देवाची इच्छा. बघा तुम्ही किती. त्यामुळे स्वामीजी म्हणायचे की हे काय काय जे श्लोक आहेत, हे काय काय हे दुधारी तलवारीसारखे आहेत. म्हणून एकदम क्लिअर राहायचं लाईफमध्ये. ठीक आहे. तर आपण भगवंताचं कार्य समजून रामच आपल्या बॉडीकडनं काम करून घेतोय, मनाकडनं विचार करून घेतोय आणि सगळं करतोय असं समजून त्या भावात राहून 24 तास 7 दिवस योगी येऊन भक्तून भगवंताचं कार्य करायचं. आणि नंतर मग कोण राहायला अमर. स्वामीजी हे शब्द म्हणायचे. सगळेच मरणार आहेत. प्रत्येकाचं जे ज्या ज्या व्यक्तीला काही शक्तीला काही नाव दिलं ती शक्ती सगळेच्या सगळे सोडून जाणार आहे. कोणी अमरपट्टा घेऊन आलेलं नाही. ठीक आहे. आपण एक सुंदर जीवन जगूया जसं आपापल्या सद्गुरूंनी सांगितलेलं आहे, समर्थ रामदासांनी सांगितलेलं. आणि रामाचं कार्य समजून रामाने केलं असं समजूनच जगूया. धन्यवाद.